गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रुती जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
विवेक चूडामणी ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि मागील वेळेला श्लोक क्रमांक 409 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता. श्लोक 399 ते 408 हा जो एक गट म्हणूया आपण श्लोकांचा, इथपर्यंत आचार्यांनी हा जो भेदरूपी प्रपंच आहे त्याचा आत्मस्वरूपाने कसा बाध होतो याचं विवेचन केलेलं आहे. हा विषय आपला सुरू आहे. म्हणजे हा जो भेदरूप प्रपंच मला जसा अनुभवास येतो तसाच तो सत्यत्वानी आहे, हा जो भ्रम मला झालेला आहे, हा जेव्हा एकमेवा द्वितीय, अक्रिय, निर्विकल्प, सद्रूप, अनेक विशेषणं त्याला आहेत, अशा परब्रह्माच्या ठिकाणी हा मी केलेला आरोप ठरतो, असा विषय सुरू आहे. रज्जूवर सर्प आहे हा मी केलेला आरोप आहे. आणि त्यामुळे ज्या अधिष्ठानावरती या अध्यस्त संसाराचा म्हणूया, प्रपंचाचा म्हणूया आरोप होतो, त्या अधिष्ठानाचा प्रत्यय म्हणा, म्हणजे अनुभव म्हणू आपण, तो येण्यासाठी मी ज्या गोष्टीचा आरोप त्याच्यावरती करतो, म्हणजे प्रपंचातला या भेदाचा, मुख्यतः त्याच्या सत्यत्वाचा, त्याची निवृत्ती व्हावी लागते. त्याची निवृत्ती व्हावी लागते कारण तीच माझ्या या काय म्हणूया अधिष्ठानाच्या ज्ञानाच्या आड येते. वेदांत मतामध्ये सर्व जगत हे अध्यस्त असून जगत कारण जे ब्रह्म त्याच्या स्वरूपाचं, म्हणजेच आपण ब्रह्मस्वरूपाचं म्हणूया, आत्मस्वरूपाचं म्हणूया, त्याचं जे अज्ञान असतं तेही आत्मस्वरूपावरती अध्यस्त असतं. काय बोललो मी? कठीण झालं का थोडंसं? दोन गोष्टी वेगळ्या बोललो आपण. एक, हे सर्व जगत जे आहे ते अध्यस्त आहे, बरोबर? अनेक वेळा आपण ऐकलाय, तोच आपला विषय पण सुरू आहे. पण हे जगत ज्याच्यामुळे मला अनुभवाला येतं, ते जे अज्ञान, ते सुद्धा ब्रह्मस्वरूपावरती अध्यस्त आहे. आणि साधं गणित आहे की ते जर अध्यस्त नसतं तर ते अधिष्ठानासारखं सत्य ठरलं असतं. आणि ते जर सत्य ठरलं असतं तर संपूर्ण परमार्थशास्त्र फोल ठरलं असतं. कारण सत्याची व्याख्या काय आहे? जे त्रिकाला बाधित आहे, म्हणजे त्या अज्ञानाचा कधीच नाश झाला नसता. आता समजायला अजून सोपं झालं की ते अज्ञानही अध्यस्त कसं आहे, आणि अध्यस्त आहे म्हणूनच ते निवृत्त होतं. आणि या अज्ञानाला शास्त्रामध्ये कारणाध्यास असं म्हणतात, आणि हे जे अहंकारादी सर्व जगत त्याला कार्याध्यास असं म्हणतात. दोन शब्द माहिती असतील आपल्याला. कारणाध्यास, कारण हे अज्ञान या सर्व गोष्टींना कारण आहे. एरवी बहुता एका अवांतर अहंकाराचं भूत संचरू माऊली म्हणते, माहिती आहे आपल्याला. हे जे अहंकाराचं भूत संचारलेलं आहे, अज्ञानाचं भूत संचारलेलं आहे, ते कारण आहे. आणि हे जे अहंकारादी सर्व जगत माझ्या अनुभवाला येत आहे, म्हणजे ते अज्ञान आहे. आणि हे काय आहे मग? विपरीत ज्ञान आहे. त्याला म्हणायचं कार्याध्यास.
आणि सद्रूप ब्रह्माच्या ठायी जेव्हा आपली चित्तवृत्ती लीन होते, इथल्या ग्रंथातला शब्द वापरायचा तर निर्विकल्प समाधी साधतो किंवा सिद्ध होतो, असं जेव्हा होतं म्हणजेच जेव्हा मला अधिष्ठानाचं ज्ञान होतं, तेव्हा हे जे अज्ञान आहे ज्याला आपण आता कारणाध्यास असं म्हटलं, तो समूळ नष्ट झाल्यामुळे काय होतं, कार्याध्यासाची पण निवृत्ती होते, म्हणजेच विपरीत ज्ञानाची निवृत्ती होते. अभेदरूप अद्वितीय अशा ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आल्यामुळे तिथे भेदच शिल्लक राहत नाही. का बरं? कारण भेदासाठी जी सामुग्री आवश्यक आहे, कोणती सामुग्री आवश्यक आहे भेदासाठी? अगदी साधी गोष्ट आहे. एक भेद पाहणारा लागतो, ज्याला द्रष्टा म्हणतात, ज्याच्यामध्ये भेद बघावयाचा अशा कमीत कमी दोन किंवा अनंत वस्तू, आणि मग त्यांच्यातले भेद मी बघणार द्रष्टा म्हणून. म्हणजेच त्या अनंत वस्तू म्हणजेच तो प्रपंच, म्हणजेच हा दृश्य पसारा, म्हणजे दृश्य लागतं. आणि मग भेद तो दर्शन, त्याला दर्शन म्हणतात. ही सामुग्री भेदासाठी आवश्यक आहे आणि तीच शिल्लक तिथे राहत नाही जेव्हा मला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो. त्यामुळे भेद संभवतच नाही. का बरं ती सामुग्री तिथे शिल्लक राहत नाही? पुढचा प्रश्न. श्लोकतेचा बरं का, आपण समजून घेतोय, मांडणी करून घेतोय त्याची, सरळ आपल्याला समजेल अशी छान. मग सामुग्री का शिल्लक राहत नाही? तर द्रष्टा आणि दृश्य जेव्हा एकच असतं तेव्हा दर्शन शक्य नसतं, असा सिद्धांत आहे वेदांताचा. द्रष्टा आणि दृश्य एकच असतं तेव्हा दर्शन शक्य नसतं. कठीण झालं असेल तर नेहमीचं उदाहरण, तुम्ही तुमचा डोळा कधी बघितला आहे का? मी तरी नाही पाहिलं, तुम्ही बघितला असेल तर वंदन आहे. कारण मी आरशात जे बघतो ते त्याचं प्रतिबिंब असतं. मी या डोळ्यांनी संपूर्ण जग बघू शकतो, मी या डोळ्यांनी तुमचे डोळे बघू शकतो, पण माझा डोळा मला दिसू शकत नाही. का? कारण आता द्रष्टा आणि दृश्य एकच आहे, त्यामुळे दर्शन शक्य नाही आहे. कारण जो बघतो तो डोळा, आणि आता बघण्याचा विषय काय? डोळाच. त्यामुळे द्रष्टा आणि दृश्य एकच झालं, दर्शन शक्य नाही. आणि ब्रह्म हे माझंच स्वरूप असल्याने नेहमी असं होतं, असल्या ग्रंथांचा अभ्यास करता 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 ते सगळं आचार्यांचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे सगळं स्वरूप लक्षणं, हे वाचता वाचताना कुठेतरी हे आपण विसरूनच जातो. काय? हे माझंच वर्णन सुरू आहे. का? कारण हा अभ्यास करताना सुद्धा घट्ट मनामध्ये समजूत असते की मी देह आहे, मी म्हणजे अंतःकरण, मी म्हणजे माझी बुद्धी इत्यादी. आणि म्हणून हे दुसऱ्या कुठल्या तरी तत्वाचं वर्णन सुरू आहे ह्या पद्धतीनेच मी अभ्यास करतो. आणि ही नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे हे मी विसरून जातो की हे अरे माझंच वर्णन आहे खरं, कारण माझं स्वरूप आहे, माझ्या स्वरूपाचं वर्णन सुरू आहे, पण असं मला वाटतच नाही. याचं कारण ते मी आहे हे मला वाटतच नाही. हीच तर समस्या आहे. त्यामुळे ब्रह्म हे माझं स्वरूप असल्यामुळे, तो मी असल्यामुळे, अहम ब्रह्मास्मी, ते तत्व मी असल्यामुळे त्या अनुभवकाली कोणत्याही प्रकारची त्रिपुटी म्हणजे भेद शक्य नाही. कारण आता द्रष्टा आणि दृश्य एकच आहे. त्यामुळे त्रिपुटीयुक्त दर्शन तिथे शक्य नाही. आणि याच्यासाठी आचार्य आपल्या रोजच्या अनुभवाचा दृष्टांत पण देतात. कशाचा? सुषुप्ती.
घेतो की नाही अनुभव आपण रोज त्या गोष्टीचा? घेतो. भेदयुक्त संसार तिथे असतो का? नसतो. अनुभवाचा विषय. आणि पुढे श्लोक क्रमांक 409 इथपासून तर 414 पर्यंत आचार्य आपल्याला आता आत्मचिंतनाचं विधान, म्हणजे आत्मबोधाचं म्हणूया, ब्रह्मबोधाचं म्हणूया किंवा ब्रह्मज्ञानाचं म्हणूया, विवेचन करणार आहेत. हा पुढचा गट आपला मागच्या वेळेला सुरू झालेला आहे, कारण 409 क्रमांकाचा श्लोक आपला अभ्यास करून झालेला आहे. आत्मचिंतन. आणि हा जो 409 क्रमांकाचा फार सुंदर श्लोक आहे, मागच्याला आपण घेतला. चित्त मूलो विकल्पोयम चित्ताभावेन कश्चन अतश्चित्तम समाधी प्रत्यक रूपे परात्मनी. पुन्हा एकदा आचार्य आपल्याला या भेदभ्रमाचं मूल कारण काय आहे, चित्त आहे, याचं स्मरण करून देतात. हा जो संसारातला भेद, प्रपंचातला भेद मला दिसतो आणि सत्य वाटतो. आता दिसणं आणि सत्य वाटण्याच्यात सातत्याने आपण फरक करत आलो आहे, तो आत्ताचा विषय नाही. पण मुद्दाम दोन वेगळ्या गोष्टी बोलतो. कारण जीवनमुक्तालाही जग दिसतं म्हणून. त्या भेदभ्रमाचं मूल कारण आचार्य म्हणतात चित्त आहे. कारण काय आहे, तर त्याचा लय झाला असता काय होतं, विकल्प शिल्लकच राहत नाही. येरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे या गाडगे याचे निगती कोंभ, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. माऊली बोलते छान 9व्या अध्यायामध्ये दृष्टांत दिलेला आहे माऊलीने. काय, येरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, की काय जमीन स्वयंभू आहे आणि त्याच्यातून गाडगी आणि मडकी यांचे काय कोंब बाहेर येतात का? जसे झाडाचे कोंब बाहेर येतात तसे असे उगवतात का गाडगी आणि मडकी? जमीन म्हणजे माती, मातीचंच होतं की नाही. गाडगं असो मडकं असो मातीचंच होतं. मग ते असे कोंब उगवल्यासारखे उगवतात का जमिनीतून? तर नाही. परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की, माऊली म्हणते. म्हणजे कुंभाराच्या कल्पनेच्या पोटात जो आकाराचा गर्भ असतो, माऊली म्हणते, तो कल्पना करतो की मी एक मडकं बनवतो, तो कल्पना करतो मी एक गाडगं बनवतो, तो कल्पना करतो मी एक रांजण बनवतो. आणि तो मग ती माती गाडगे आणि मडक्यांच्या रूपाने प्रकट होते. दृष्टांत आहे माऊलींचं. त्याप्रमाणे आपल्या चित्ताच्या कल्पनेच्या पोटात काय आहे, या प्रपंचरूपी भेदाच्या आकाराचा गर्भ असतो. काय विषय सुरू आहे? चित्तमूलो विकल्पोयम. हा जो भेद आहे, ही माझ्या चित्ताची निर्मिती आहे. शुद्ध मराठीत त्याला दिस वर्ल्ड इज अ माइंड प्रोजेक्शन असं म्हणतात. आणि म्हणून काय म्हणतात आहे, चित्ताचा लय करावा. इथपर्यंत आपण आलो होतो. आजच्या अभ्यासासाठी आपल्यासमोर पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 410. तो वाचतो मी. किमपि सतत बोधम केवलानंद रूपम निरुपममति वेलम नित्यमुक्तम निरीहम निरवधि गगनाभम निष्कलम निर्विकल्पम हृदि कलयति विद्वान ब्रह्मपूर्ण समाधव. 410 क्रमांकाचा श्लोक आहे. गट तो सुरू आहे, मी मगाशीच म्हणालो. त्याचा पदच्छेद त्यांनी दिलाय, किम अपि सतत बोधम केवलानंद रूपम निरुपमम अतिवेलम नित्यमुक्तम निरीहम निरवधि गगनाभम निष्कलम निर्विकल्पम हृदि कलयति विद्वान ब्रह्म पूर्ण समाधो. 410. काय अर्थ दिलाय? सर्व काळ
चिज्ञैक रस किंवा चिद्घनैक रस पाहिजे बहुतेक ते. सुख दुःख रहित, केवल सुखरूप, म्हणजे एक एक विशेषण आहेत ना. काय म्हटलं, सतत बोधम, केवलानंद रूपम, केवल सुखरहित. निरुपमम म्हणजे उपमारहित. अतिवेलम, पारावार रहित. पारावार रहित हा शब्द आपण मराठीत नेहमीच्या ह्याच्यात वापरत नाही. पण पारावार रहित म्हणजे आपण त्याला अमेय म्हणूया, जे मोजता येत नाही, कॅनॉट बी मेजर्ड. आपण म्हणतो ना मराठीत बोलताना की त्याच्या दुःखाला पारावार राहिला नाही. अशा वाक्य पण ऐकलंय. पारावार राहिला म्हणजे काही सीमा नाही त्याच्या दुःखाला, किंवा अपरिमित दुःख, मोजता येणार नाही दुःख, इतकं दुःख. तसं पारावार रहित म्हणजे जे मोजता येत नाही, अमेय. त्याच्यानंतर नित्यमुक्तम, कालत्रयही बंधन न पावलेले, नित्यमुक्त. निरिहम, निष्क्रिय म्हटलंय. निरवधी म्हणजे निस्सीम, गगनाभम म्हणजे आकाशासारखे, निष्कलम म्हणजे निरवयव, निर्विकल्पम भेदशून्य, आणि पूर्ण असे जे कोणी, पूर्ण कंसात असे जे म्हटलंय अर्थात, कोणी एक वाणीने सांगता न येणारे म्हणजे ब्रह्म, त्याचा ब्रह्मनिष्ठ पुरुष समाधिकाळी चित्तात साक्षात्कार करीतो. काय सांगितलंय? समाधिकाळी साक्षात्कार होणाऱ्या ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता या श्लोकामध्ये जे आलंय ना, हृदय कलयती विद्वान ब्रह्मपूर्णम समाधौ, असं ध्रुवपद लाभलेले पुढील 3 श्लोक आहेत. तीनही श्लोकांचं ध्रुवपद काय आहे? हृदय कलयती विद्वान ब्रह्मपूर्णम समाध. म्हणजे थोडक्यामध्ये आचार्य एकच गोष्ट या 3ही श्लोकांमध्ये सांगू इच्छितात, वेगवेगळ्या पद्धतीने अर्थातच. म्हणून असे 3 श्लोक आचार्यांनी लिहिले म्हणूया, सांगितले म्हणूया. काय ध्रुवपदाचा अर्थ काय आहे पहिले समजून घेऊ आपण, म्हणजे 3ही श्लोकांना न्याय दिल्यासारखं होईल. कारण ते सामान्य आहे म्हणून त्याला ध्रुवपद म्हटलं. की ब्रह्मनिष्ठ पुरुषाला समाधीकाळी आपल्या हृदयामध्ये अनुभवाला येणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन या 3 श्लोकांमध्ये केलेलं आहे. ब्रह्मनिष्ठ पुरुषाला समाधीकाळी मग जो अनुभव येतो, ज्या तत्वाचा अनुभव येतो म्हणूया, ते तत्व कसं आहे, तर त्याचं वर्णन या 3 श्लोकांमध्ये केलेलं आहे. आणि मी जसं म्हणालो की सर्व स्वरूप लक्षणाचं हे वर्णन आहे. याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. आणि त्याचे विविध लक्षणं या 3 श्लोकांमध्ये आचार्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. हे आपल्या समजुतीसाठी आहे, कारण खरं त्याचं लक्षण केल्या जाऊ शकत नाही, जे निराकार आहे, जे निरवयव आहे, इत्यादी इत्यादी. पण त्याच्याबद्दल आपल्याला ते काय म्हणूया, त्याचा अभ्यास करता यावा, आपल्या बुद्धीला ते समजावं, बुद्धीच्या पातळीवर तरी निदान ते जाणता यावं. आणि हे वर्णन करताना पुन्हा ते कसं नाही हे सांगणं सुरू आहे. नेहमीची भाषा आपल्याला माहिती आहे. तर या दृष्टीने ही सगळी काय म्हणूया लक्षणं आचार्यांनी इथे आपल्यासमोर मांडलेली आहेत. चित्तामध्ये साक्षात्कार तो करवितो असं म्हटलेलं, करतो. समाधीकाळी साक्षात्कार जो होतो, ज्याला साक्षात्कार असं साध्या भाषेत आपण बोललं जातं, साक्षात ते होणं म्हणजे साक्षात्कार. हाही अर्थ आणि विचार आपण बऱ्याच वेळा केलेला आहे. चिदाकाशामध्ये म्हणजे स्वतःच्या महिम्यामध्ये स्थित असलेलं जे ब्रह्मतत्व, ते आपल्या अनुभवाला येण्याचं ठिकाण म्हणजे आपलं चित्त किंवा आपली बुद्धी. कारण इथे काय म्हटलेलं आहे, आपण ध्रुवपदाचा विचार करतोय की ब्रह्मनिष्ठ पुरुष समाधीकाळी चित्तात साक्षात्कार करतो, हे ध्रुवपद आहे. तत्प्रसिद्धम हृदि कलयती विद्वान ब्रह्मपूर्ण समाधव.
तैत्तरीय उपनिषदामध्ये एक श्रुती येते. आपण ऐकली असेल, सत्यम ज्ञानम अनंतम. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आणि यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन, असं म्हटलेलं आहे तैत्तरीय उपनिषदामध्ये. काय म्हटलंय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, म्हणजे ब्रह्म कसं आहे? ब्रह्म नावाचं तत्व सत्य म्हणजे सत आहे. ज्ञानम म्हणजे चित्त आहे. अनंतम म्हणजे आनंद आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. पण यो वेद निहितम, आपला मुख्य जो विषय सुरू आहे तो यो वेद निहितम, की तो पुरुष काय करतो? त्या ब्रह्मतत्वाला कसा जाणतो? तर तो बुद्धिरूप परम आकाशात स्थित आहे असं जाणतो. आपल्याला माहिती आहे, बुद्धीला नेहमी गुहा म्हटलं जातं. गुहेचं काय म्हणूया त्याला, दृष्टांत दिला जातो. कारण त्याच्या पाठीमागे गुह नावाचा संस्कृत धातू आहे. त्याचा अर्थ आच्छादन, आवरण असा होतो, आणि म्हणून बुद्धीला गुहा म्हटलं जातं. यो वेद निहितम गुहायाम परमो व्योमन, तो चिदाकाशात स्थित आहे, आपल्या महिम्यामध्ये तो स्थित आहे. पण त्याचा अनुभव घेण्याची माझी जागा कोणती आहे? माझं चित्त हे आहे. आणि हे सांगणारे हे तीन श्लोक, या श्लोकामध्ये म्हणजेच या तीन श्लोकांच्या काय म्हणूया गटामध्ये, ब्रह्मस्वरूपाच्या स्वरूप म्हणजे ब्रह्माचं स्वरूप लक्षण, त्याच्या स्वरूपाचं लक्षण म्हणूया इथे केलेलं आहे. आता या श्लोकाचा जर आपण विचार केला, याच्यामध्ये सतत बोधम म्हटलेलं आहे, ज्याचा आपण अनेक वेळा विचार केलेला आहे. म्हणजे खरं खूप छान विशेषण आहे हे, विचार केला तर. म्हणजे कोणत्या दृष्टीने? तर त्याचं जे परोक्षता जी आहे त्याच्यातली, ती घालवणारं हे चिन्ह आहे. म्हणून म्हणालो की प्रत्येक लक्षण आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी वापरलेलं आहे. मगाशी मी जे बोललो की मी स्वतःला वेगळं ठेवून हे अशा स्वरूपाचा, आता सुद्धा हे जे तीन श्लोक आहे, हे वाचता वाचता यांचा अभ्यास करता करता कुठेतरी पुन्हा ते ब्रह्म तसं आहे, ते ब्रह्म तसं आहे, ते ब्रह्म तसं आहे. नाही, सतत बोधम. इतकं परोक्ष ते नाही आहे, कारण प्रत्येक क्षणी मला स्वतःचा जो अनुभव सुरू आहे ते त्याचंच स्वरूप आहे. हा अनेक वेळेला आपण विचार केला आहे. म्हणजे पुन्हा त्या ओव्या सुद्धा सांगण्याची आवश्यकता नाही, इतक्या वेळा तो विचार केलेला आहे. सतत बोधम, केवळ आनंद रूपम, केवळ आनंद. खरं काय म्हणूया, परमपूज्य काका जसं म्हणतात, मोटिवेशन काकांचा शब्द आहे. मोटिवेशन मिळण्यासाठी हे अतिशय सुंदर लक्षण आहे. कारण सुखासाठीच तर धडपड सुरू आहे ना सगळ्या जगाची, म्हणजे माझी सुद्धा. मग एकदाच त्या काय म्हणूया त्या प्रेरणांच्या मागे न धावता त्याच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करावा की नाही? शब्द चांगला नाही, आपण वापरतात, संतांनी वापरलाय, आपण वापरूया. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारू काय? किती दिवस आपण इंद्रियांकडे भीक मागणार सुखाची? त्या प्रेरणा जिथून येतात आहे त्या स्रोताकडे नको का जायला? आणि मग याच्यापेक्षा अजून दुसरं कोणतं मोटिवेशन आपल्याला हवं परमार्थाचा अभ्यास करण्यासाठी? आणि अभ्यासाचा अर्थ नुसता शुद्ध मराठीत इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज नव्हे. तो तर करावाच लागतो, तो समजून घ्यावंच लागतं. पण तशी साधना करणं, तसं माझ्या जीवनामध्ये बदल घडवून आणणं, कारण त्याच्या पाठीमागे एवढा मोठा होकार आहे. कोणता? केवलानंद रूपम, निरुपमम, अतिवेलम, नित्यमुक्तम, निरीहम वगैरे. थोडक्यामध्ये ह्या सर्व लक्षणांचा आपण पुष्कळ वेळा विचार केलेला आहे. हे स्वरूप लक्षण आहेत. निरुपम म्हणजे त्याला इथे उपमा रहित असं म्हटलेलं आहे, उदाहरणार्थ. आता उपमारहित तर म्हटलं, पण पुढे लगेच काय म्हणतात याच श्लोकात? गगनाभम म्हणजे आकाशासारखं आहे. म्हणजे काय?
इकडे म्हणतात उपमा देता येत नाही, इकडे म्हणतात आकाशासारखं आहे असं म्हणून उपमा देतात. का बरं? कारण त्यातल्या त्यात जवळची जर उपमा द्यायची झाली, कारण काय आहे पुन्हा, हा जो काही सगळा इथे कार्यक्रम सुरू आहे तो आपला, तो काय सुरू आहे, बुद्धीने समजून घेणं सुरू आहे. साखर कशी आहे किंवा हापूसचा आंबा कसा लागतो त्याचं वर्णन करणं सुरू आहे. जोपर्यंत तो खाऊन पाहत नाही तोपर्यंत वर्णन करणंच भाग आहे. मग त्याच्या जवळपास येणारी वस्तू, पहिलं महाभूत काय, आकाश. त्यामुळे त्याची उपमा देऊन थोडक्यामध्ये आपल्या बुद्धीच्या आवाक्यात ते आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण आकाशाचे अनेक गुण आहेत जे मला कळू शकतात. आकाश म्हणजे पोकळी, आपल्याला माहिती आहे, स्पेस. आकाशाचे अनेक गुण आहेत की जे, ज्याच्या आधारे मी कल्पना तरी करू शकतो, एक अंदाज करू शकतो की ते तत्व कसं असलं पाहिजे. त्याच्यासाठी गगनाभम, पण याच श्लोकात म्हणतात निरुपमम. नाही उपमा देत आहेत त्याला, कारण उपमा देण्यासाठी त्याच्यासारखं दुसरं काहीतरी असलं पाहिजे ना. तिथे दुसरं म्हणजे द्वैत सिद्धच होत नाही. म्हणून तर समर्थही म्हणतात ना, काय, नभासारिखे रूप या राघवाचे, असे म्हणतात. पण पुढच्या श्लोकात रघुनायका उपमा तेनच आहे हे सांगायला ते विसरत नाहीत. मनोबोध. कारण शेवटी आकाशाला सुद्धा कुठेतरी मर्यादा आहे, कुठेतरी त्याला सापेक्षता आहे. हे तत्व कसं आहे पुन्हा, निरपेक्ष आहे. पण त्यातल्या त्यात जवळचं म्हणून गगनाभम. पण खरा विचार केला तर कसं, निरुपमम. म्हणजे दोन्ही विशेषण म्हणूया, दोन्ही लक्षणं म्हणूया, एकाच श्लोकामध्ये आचार्यांनी वापरलेली आहेत. आणि बाकीच्या लक्षणांचा अनेक वेळेला आपण तसा विचार केलाय, मी जसं म्हणालो, निरवयव, भेदशून्य, पूर्ण, वाणीनी न सांगता येणारं इत्यादी, या सगळ्याचा विचार केलेला आहे. आता याच ध्रुवपदाचा जो पुढचा श्लोक आहे त्याचाही विचार करू. श्लोक क्रमांक 411. म्हणजे तोच विषय सुरू आहे, कारण ध्रुवपद तेच आहे, मी जसं म्हणालो. प्रकृती विकृती शून्यम भावनातीत भावम समरस समरसम समानम मानसबंध दूरम मानसंबंध दूरम निगम वचन सिद्धम सिद्धम नित्यमस्म प्रसिद्धम हृदय कलयति विद्वान ब्रह्म पूर्ण समाधव. छान शब्द वापरले आचार्यांनी. प्रकृती विकृती शून्यम, त्याचा काय पदच्छेद आहे, भावनातीत भावम समरसम असमानम मान संबंध दूरम निगमवचन सिद्धम नित्यम अस्मत् प्रसिद्धम हृदि कलयति विद्वान ब्रह्म पूर्ण समाधम. काय अर्थ आहे, प्रकृती विकृती शून्य म्हणजे कार्य कारण भाव रहित असा अर्थ आहे त्याचा. भावनातीत भाव म्हणजे कल्पनारहित स्वभावाचे. समरसम म्हणजे एक रस, निर्विकार, अप्रतिम, प्रमाणांच्या म्हणजे विषय विषयी भाव संबंधाला न शिवलेले. वेदांत निगम वचन सिद्धम म्हणजे वेदांत वाक्यांनी समजणारे, आणि सर्व काळ म्हणजे नित्यम, अस्मत् प्रसिद्धम, आलं पुन्हा मगाशीचाच विषय, अहम प्रत्ययाने सिद्ध असलेल्या, मगाशीचा शब्द वेगळा होता, सतत बोधम, इथे अस्मत् प्रसिद्धम, अस्मत् मी आहे, मी आहे, अशा या पूर्ण ब्रह्माचा ब्रह्मनिष्ठ पुरुष पुन्हा एकदा समाधीकाळी चित्तात साक्षात्कार करीतो. ते थोडक्यात काय सांगितलं पुन्हा, समाधिगम्य ब्रह्माचे स्वरूप सांगितलेले आहे. समाधिगम्य, हापूस आंबा
खाऊन पाहणे हाच त्याला उपाय आहे. एक वेळ अशी येते वर्णन केल्यानंतर की शेवटी अहो पण कसं आहे आता खाऊन बघा. उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून आणि मी इथे असल्यामुळे मला तो मिळत नसल्यामुळे सारखा आंबा आठवता बरं का मला. विनोदाचा विषय. त्यामुळे स्वरूपाचं वर्णन, स्वरूप लक्षणाचं वर्णन सुरू आहे. ब्रह्मतत्व, पुन्हा एकदा जे तत्व, तो विद्वान पुरुष म्हणजे ब्रह्मनिष्ठ पुरुष, विद्वान याचा अर्थ ब्रह्मनिष्ठ. पुन्हा एकदा त्या समाधी काळी चित्तामध्ये त्याला ज्या तत्वाचा साक्षात्कार होतो ते कसं आहे हे सांगणं सुरू आहे पुन्हा एकदा. आणि आचार्य त्याचं या श्लोकात वर्णन करताना सुरुवातीला म्हणतात प्रकृती विकृती शून्य, म्हणजे कार्य कारण भाव विरहित. म्हणजे काय सांगणं सुरू आहे, ते कशाचंही कार्य नाही. कार्य कारण भाव विरहित, कशाचंही कार्य नाही. कारण श्रुती सिद्धांत आहे काय, जे कशाचंही कार्य असतं ते अनात्म असतं. काय सिद्धांत आहे, जे कशाचंही कार्य असतं ते अनात्म असतं. एक एक सिद्धांत आपल्याला हे माहितीच पाहिजे, म्हणजे आपला अभ्यास कुठेही असा भरकटत नाही. ते कशाचंही कार्य असतं. करा कल्पना आता तुम्ही, जे जे कार्य म्हणून आपल्याला माहिती आहे ते काय आहे, ते अनात्म आहे. अजून दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं, जे पंचभूतात्मक आहे, कारण ते पंचभूतांचं कार्य आहे की नाही. स्थूल तर सोडूनच देऊ, पण सूक्ष्म, सूक्ष्म पंचमहाभूत पंचीकरण होण्याच्या आधीचे तन्मात्रा. तन्मात्रा आपण शिकलो अनेक वेळा, तत्मात्र, तन्मात्र. पण काय आहे, अंतःकरण कार्य आहे कशाचं, सूक्ष्म महाभूतांचं. ज्ञानेंद्रिय कार्य आहे कशाचं, कशाचंही कार्य जे असतं ते काय असतं, अनात्म असतं. हा सिद्धांत तर छान झाला, अगदी झोकात सांगितलं मी. पण याचा अर्थ काय होतो माहिती आहे, माझा देह, माझं अंतःकरण, मी माझा म्हणतोय, अजून कोणी असतील त्यांचं सत्य असेल तर मला माहिती नाही, माझा अनात्मा आहे हे मी लक्षात ठेवणं, हे माझं कर्तव्य आहे पारमार्थिक म्हणून. मुद्दा, जे कशाचंही कार्य असतं ते अनात्म असतं, ते नाशिवंत असतं. ब्रह्मतत्व तसं आहे का, नाही. म्हणून ते कशाचंही कार्य नाही. कारण काय आहे, ते आत्मा आहे, ते अनात्म नाही. बरं, ते कार्य नाही ठीक आहे, पण ते कारण, कारण तर असलं पाहिजे की नाही. सारखं सुरू आहे आपलं, त्याच्या अधिष्ठानावर जगत भासतं वगैरे, म्हणजे अध्यस्त आहे. नाही, पण काय वर्णन सुरू आहे, यालाच तर स्वरूप लक्षण असं म्हणतात. स्वरूप लक्षणामध्ये ते कशाचंही कारण नाही. कारण, इथे कारण म्हणजे बिकॉज. कारण सर्प ही माझी दोषदृष्टी आहे, सर्पाला जबाबदार माझी दोषदृष्टी आहे. रज्जूला सर्पाचा थांगपत्ताही नाही. आहे की नाही, विचार करा. रज्जूला हे माहिती आहे का की मी, माझ्यावरती सर्पाचा भास होतोय, कोणाला माळेचा भास होतोय, कोणाला अजून वाकड्या काठीचा भास होतोय, इत्यादी इत्यादी. रज्जूला यातलं कशाचं तरी भान आहे का, जाणीव आहे का, नाही. मग हे सगळे जे प्रकार आहेत, कोणाला सर्प दिसतो, कोणाला माळ दिसते, कोणाला काठी दिसते, कोणाला अजून काही दिसेल, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, तर माझी दोषदृष्टी आहे, माझा भ्रम आहे. पण रज्जू अंतिमतः त्याला कारणसुद्धा नाही. कारण अंतिमतः सर्प सिद्धच होत नाही. सर्प जोपर्यंत दिसतो आहे तोपर्यंत ही बोलण्याची भाषा आहे की रज्जू तिचं अधिष्ठान आहे, सर्प अध्यस्त आहे. हे कुठपर्यंत बोलायचं, जोपर्यंत अध्यस्त म्हणून काहीतरी जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे ती कल्पना सुरू आहे माझ्या अंतःकरणामध्ये, तोपर्यंत त्याला मी अधिष्ठान म्हणणं खरं, हा सुद्धा त्याच्यावर एक आरोपच आहे केलेला. अध्यारोप असं त्याला म्हणतात.
कारण अध्यारोप तेव्हाच शक्य आहे जेव्हा जगताची सापेक्षता असते. म्हणजेच या आत्ताच्या भाषेत सर्प आहे हे गृहीत धरूनच मग रज्जूला, जेव्हा सर्प निवृत्त होतो आपण त्याच्यावर प्रकाश टाकतो आणि स्वच्छ दोरी दिसते, तेव्हा आता तिचं अधिष्ठानत्व राहतं का? मला आठवतं परमपूज्य काकांनी एका प्रवचनात खूप सुंदर त्याचं वर्णन केलं होतं की तो शेतकरी जो त्या अगदी त्यांनी कृषक टॉर्चचा उदाहरण घेतलं होतं, मला आठवतं त्या काळचा प्रसिद्ध कंपनी होती ती कृषक टॉर्च. त्याचा प्रकाश टाकल्यानंतर त्याला जेव्हा कळतं रे ही दोरी आहे, ती दोरी तो नंतर गायीच्या गळ्यात बांधून निघून जातो, असं काकांनी वर्णन केलं म्हशीच्या गळ्यात. म्हणजे काय, त्याच्यावर जो साप वाटला होता, जेव्हा अधिष्ठानाचं आता ज्ञान झालं, अधिष्ठानातही संपलं, त्या दोरीचा व्यवहारात जो उपयोग आहे तो त्यांनी केला. हे सांगणं आहे अर्थ, त्याचा अर्थ असा आहे. म्हणजे थोडक्यात रज्जूला सर्पाचा थांग पत्ता सुद्धा नाही, म्हणजेच प्रकृती विकृती शून्य, कार्यकारण भावरहित. तेची संकल्पाची सांज जै लोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे, जैसे शंका जात खेवो, लोपे सापपण माळेचे. माऊली बोलते 9वे अध्याय, फार सुंदर ओवी आहे. जे तेची, तेची म्हणजे कोणती, त्या संकल्पाचं वर्णन झालं आधीच्या ओवीमध्ये. एरवी संकल्पाची सांज वेळे, नाव एक तिमिरे जती बुद्धीचे डोळे इत्यादी. पण ही जी संकल्प आहे, हा जो संकल्प आहे, म्हणून माऊली या ओवीत काय म्हणते, तेची संकल्पाची सांज जै लोपे. काय होते, तै अखंडितची आहे स्वरूप आहे, ते अखंडच आहे. मगाशीच आपण बोललो काय, एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडया गाडगियाचे निघती कोंभ, ही त्याच्या पुढची ओवी आहे. तिथे याच ओवीचा दृष्टांत म्हणून मौलीने ती वापरलेली आहे. ही संकल्पाची सांज आहे, ही माझ्या ठिकाणी आहे. सर्प माझ्या दोषदृष्टीचा परिणाम आहे. पण ही जेव्हा जाते तेव्हा काय आहे, तै अखंडितची आहे स्वरूपे. म्हणून कल्पनारहित स्वभावाचे पुढे म्हटलेलंच आहे. पण कार्यकारण विरहित, ते कार्यही नाही ते कारणही नाही. कारण जैसे शंका जात खेवो, लोपे साप पण माळेचे. शंका जेव्हा दूर होते तेव्हा माळेचं साप पण दूर होतं की नाही. मग काय उरते, माळ. आणि मी जसं मगाशी म्हणालो, तिला आता अधिष्ठान रूप सुद्धा नाही. माझ्या संकल्पाने मी आरोप करतोय त्या तत्वावरती. पण त्या तत्वाच्या दृष्टीने विचार केला, नेहमीचा माझा दृष्टांत, सूर्याच्या दृष्टीने विचार केला, अंधार अस्तित्वात नाही. अंधार हा माझ्या अनुभवाचा विषय आहे, सूर्याच्या नाही. प्रकृती विकृती शून्य, भावनातीत भावम. पुढचं वर्णन आहे काय आहे, असं होऊ शकतं कधी कधी, किंवा काही पंथांचं असं झालेलं आहे, इतकं त्याचं नकारात्मक जे वर्णन केलं जातं, ते निर्विकार आहे, ते निरवय आहे, ते असं आहे, ते तसं आहे. म्हणजे एक वेळ असं होऊ शकतं की मग ते शून्यच आहे का? शून्य म्हणजे काय माहिती आहे, अभाव रूप की जे नाही. मग असं असेल का ते, कारण ते असंही नाही, ते तसंही नाही, ते तसंही नाही. म्हणजे हजार गोष्टी, हजार वर्णनं त्याची करायला गेलो तर प्रत्येक वेळेला उत्तर हेच येतं की नाही ते असं नाही आहे, नाही ते तसं नाही आहे. ते निर्विकार आहे हे सांगणं उद्देश सुरू नाही आहे, ते विकारी नाही हे सांगणं सुरू आहे. ही भाषा आपल्याला माहिती आहे आता अभ्यास करत असल्यामुळे आपण सर्वजण. मग असं होऊ शकतं कधी कधी की काय, की ते शून्य आहे का? शून्य म्हणजे अभावरूप आहे का? तर ते तसं नाही, हे ठासून सांगतात आहे, भावनातीत भावम. एरवी सपूरपण तयाचे पाहावे, तरी शून्यची नाही स्वभावे. माऊली म्हणते एरवी सपूरपण पाहावे, तयाचे पाहावे, तरी शून्यची नाही स्वभावे, तरी गगनाची नि पालवे गाळून घेतले.
सपूर्पण अर्थ सूक्ष्मपण. काय म्हणते माऊली 8व्या अध्याय, की या तत्वाचं सूक्ष्मपण पहा कसं आहे, की ते जेव्हा आपण त्याचं सूक्ष्मपण बघायला जातो ना, तसं वाटतं की ते शून्यच आहे, कारण ते इतकं सूक्ष्म 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 होत जातं. म्हणून तर यो बुद्धे परतस्तुसा, मानवी बुद्धीच्या पलीकडचंच आहे ते. आपण बुद्धीनी कधीच त्याला जाणू शकणार नाही. अंदाज, मी जसं म्हणालो मगाशी की गगनाभम, अंदाज करता येऊ शकतो. स्पेस आपण ज्याला म्हणतो, आकाश, या आकाशाला, ठीक आहे, आपल्याला स्पर्श करता येत नाही, आकाशाला पकडता येत नाही, आकाशाचा गंध येत नाही, पण आकाश नाही असं जसं म्हणण्याची आपली ताकद नाही. कारण एका कुठल्या तरी सूक्ष्म पातळीवरती तो अनुभवाचा विषय आहे. तसं त्याच्याहून सूक्ष्म तेच या ओवीत सांगतात या माऊली, की त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेला तर ते शून्य आहे असं वाटतं, पण ते शून्य नाही, तरी शून्यची नाही स्वभावे, भावरूपच आहे. आणि ते किती सूक्ष्म आहे, तर आकाशाच्या जणू काही वस्त्रातून ते गाळून घेतलेलं आहे. वरी गगनाची नि पालवे गाळून घेतले, नेहमीप्रमाणे माऊलींचा दृष्टांत. ही सूक्ष्मतेची परमावधी आहे. आणि इतकं सूक्ष्म ते का आहे हे आपण समजू शकतो, कारण इथे जे समरसम त्याच्या पुढचंच लक्षण इथे जे केलेलं आहे. कारण समरसमचा अर्थ काय केलाय, एक रस, निर्विकार, त्याला अखंडैक रस असं म्हणतात. त्याचाच एक अजून एक पैलू जर बोलायचं झालं तर त्यालाच निरवयव असं म्हणतात. कारण अवयव हे स्वगत भेद असतात. विजातीयचा आता संबंधच नाही, सजातीयचाही संबंध नाही, स्वगत सुद्धा नाही, स्वगत भेदही नाही. कारण अवयव म्हणजे हातपाय कान नाक डोळे इतक्या स्थूल पातळीवर आता आपण बोलतच नाहीये. ॲटम, थेट त्याच्याहूनही अजून खाली जाऊया, सब ॲटमिक पार्टिकल्स, नेहमीचा विषय. हे त्याचे अवयव आहेत, त्या अणूचे हे अवयव आहेत. म्हणजे अणूमध्ये काय आहे, स्वगत भेद निश्चितच आहे. आपण त्याच्याही पलीकडे, ज्याची आता आपण कल्पनाच करू शकत नाही, शुद्ध मराठीत माइंड बॉगलिंग, सूक्ष्मतेची परमावधी. कारण त्याच्यानंतर सूक्ष्मता असं काही उरतच नाही, कारण आता फक्त ते अखंड एक रस, एक रस, अखंड, स्वगत, सजातीय विजातीय भेदरहित. आणि म्हणून आकाशाच्या वस्त्रातून गाळून घेण्यासारखं. आणि म्हणून एक रस निर्विकार. पुढे म्हणतात अप्रतिम प्रमाणांच्या विषय विषयी भाव संबंधाला न शिवलेले. आता विषय आणि विषयी तिथे द्वैतच जिथे सिद्ध होत नाही, हा जो शब्द आहे ना इथे, मानसंबंध दूरम, खाली त्याची एक तरटीप दिली आहे त्यांनी. मानसम म्हणजे शुद्ध मनाचा विषय, आणि बंध दूरम म्हणजे कर्तृत्वादी बंध रहित, अशी दोन पदे घेऊनही अर्थ केलेला आहे काही ग्रंथांमध्ये. पण बंधदूरम मूळ काय सुरू आहे, बंधदूरम, शुद्ध मनाचा विषय असा अर्थ केलेला आहे इथे दुसऱ्या काही ग्रंथांमध्ये, तोही छान आहे. कारण शुद्ध मन, शुद्ध चित्त, कारण अविद्या म्हणजे अशुद्ध चित्त, अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, अशुद्ध चित्त, विवेक चूडामणीचाच विषय आपला अभ्यास झालेला आहे, लक्षात असेल तर. तोही अर्थ घेतला तरी बिघडत नाही, पण मूळ विषय काय सुरू आहे, बंधदूरम. कुठलं बंध नाही, कुठला संबंध नाही, मानसबंध दूरम, असंगो नाही सज्जते. श्रुती बोलते काय, असंगो नाही सज्जते, असंग आहे, त्याला कुठला कशाचा आणि कोणाचा संग असूच शकत नाही. असंश्लेषा भाव म्हणतात त्याला. असंश्लेषा भाव म्हणजे काय, निर्लिप्त भावाने स्थित आहे. कशाप्रमाणे, यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमहा. 9वा अध्याय. दृष्टांत स्वतः भगवंत दृष्टांत देतात आहे, वायू जसा या आकाशामध्ये
स्थित आहे. पण त्या वायूमुळे आकाशाला आकाश विकारी झालं असं कधी होतं का? कल्पना करा, एखादा सुगंध आहे, दुर्गंध आहे. आकाश दुर्गंधी झालं का? आकाश सुगंधी झालं का? परंतु मंदादीने एका प्रवचनात एक दृष्टांत दिला होता. ते भारतामध्ये पान खाऊन पिचकाऱ्या टाकणाऱ्या लोक आपल्याला माहिती आहेत. आता मंदादीने छान सांगितलं होतं की ती पिचकारी, ते पान खाऊन जेव्हा थुंकतो तो मनुष्य, तेव्हा आणि ती पिचकारी जेव्हा जमिनीवरती पडते, तेव्हा त्याच्या तोंडातून निघून ती जमिनीवर पडायच्या आधी ती आकाशातून जाते की नाही? आकाश त्या पिचकारीने मलिन झालं का? हा दृष्टांत मला स्वतःला खूप आवडला, कारण ते निर्लेप कसं आहे हे समजून घेण्यासाठी फार सुंदर दृष्टांत आहे. त्याच आकाशात न जाता ती घाण म्हणा, पण त्यांनी आकाश लिप्त झालं का? त्याने जमीन झाली लिप्त, आकाश झालं का? यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान. दृष्टांत दिलेला आहे. निर्लेप भाव, निर्लिप्त भाव, असंश्लेषा भाव समजून घेतोय आपण. त्यामुळे कुठल्याही संबंधाला ते शिवू शकत नाही. हे तर आपण आकाशाच्या बाबतीत समजून घेतोय. हे आकाशापेक्षा सूक्ष्म, आकाशापेक्षा व्यापक असं तत्व. आणि खरं जिथे द्वैत सिद्ध होत नाही, त्यामुळे तिथे या खरं बाकीच्या गोष्टी बोलण्याची आवश्यकता नाही, पण समजून घेण्याच्या दृष्टीने. पुढे निगम वचन सिद्धम, एक एक फार सुंदर लक्षणं आचार्यांनी इथे आपल्यासमोर ठेवली आहे. निगम वचन सिद्धम. मग असं हे तत्व ज्याचं इतकं सगळं वर्णन आपण ऐकतो आहे की मानवी बुद्धीनी आकलन होणारच नाही त्याचं. आपण ज्या ज्या गोष्टीची कल्पना करू शकतो तसं ते नाही, हेच शेवटी न इति न इति हाच निर्णय येतो. मग कळणारच नाही का आपल्याला? नाही, कळेल ना. ते आपल्या कळण्यासाठीचीच सोय उपनिषदांनी, भगवद्गीतेनी, ब्रह्मसूत्रांनी करून ठेवलेली आहे. ते सांगतात आहे म्हणून निदान एवढं आपल्याला शब्दाच्या पातळीवर का होईना आपण समजून घेऊ शकतोय. नाही तर आपण हे असं तत्व आहे की कल्पना करा, हे जर जगातच नसतं, क्षणभर कल्पना करूया आपण सर्वजण मिळून. क्षणभर काय, वेद उपनिषद हे सगळं वाङ्मय नसतंच समजा, तर असं काही आहे असं आपल्याला अंदाज तरी आला असता का की असं काही तत्व? म्हणून आचार्य म्हणतात आहे निगम वचन सिद्धम. परमपूज्य काका काय सांगतात नेहमी, वेदांतैक वेद्य. प्रभू श्रीराम समजून घ्यायचे असतील, वेदांतैक वेद्य तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर, तो होवावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे. आपल्या सर्वांसाठी अत्यंत मौलिक ओव्यावरही खरं सांगतो, निरंतर एक एक शब्द त्यातला महत्वाचा आहे. तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू, म्हणजे वेद प्रतिपाद्यच तो आहे, जे आपण आत्ता बोललो. प्रभू श्रीराम त्यांचं कसं आहे खरं स्वरूप, वेद प्रतिपाद्य. वेदांनी सांगितलं म्हणून आपल्याला कळलं, नाही तर कळलंच नसतं. वेद प्रतिपाद्य जो ईश्वर तो, पण ते सुद्धा कळणं कसं आहे, तर ते शेवटी परोक्षच. मग तो जर आत्मरूपाने मला प्रत्यक्ष व्हायचा असेल, म्हणजे काय प्रत्यक्ष होणे, म्हणजे काय, तो मी आहे असा प्रत्यक्ष एक रूपत्वानी मला जर अनुभव घ्यायचा असेल, तर माऊली इथे स्पष्ट काय करते आहे, त्याचा उपाय सांगते आहे. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, अर्थासह श्रुतीचा, वेदांचा. आणि निरंतरू शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कारण फक्त ज्ञानेश्वरीच्या वेळेला, फक्त विवेक चूडामणीच्या वेळेला जे काय आपले असतील तेवढ्याच पुरती फक्त अभ्यास करून उरलेले 23 तास जर मी वाटेल तसा वागत असेल आणि काही संबंधच माझा या गोष्टींशी राहत नसेल, तर मी या निरंतरूमध्ये बसत नाही.
आणि कुठेतरी माझ्या मनामध्ये मग परमपूज्य काकांचा माझा त्यांनी दिलेला शब्द, माझा आवडता शब्द, साधनाभास. हा, साधना सुरू आहे, कारण दर सोमवार बुधवार आमचा विवेक चूडामणी सुरू आहे, अजून काय मंगळवारी हे सुरू आहे, बुधवारी काय ते सुरू आहे, गुरुवारी हे सुरू आहे. अरे पण ते 1 तास असतं, उरलेले 23 तास ते नाही विचारायचं. ते गेले 50 वर्ष मी जसं जगतोय तसंच चाललंय माझं. म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये अनुसंधान तुटलेलं आहे. आणि म्हणून माऊली सांगतात निरंतर अभ्यास करणे, निरंतर. आणि अभ्यासाचा अर्थ म्हणून पुस्तक आणि ग्रंथ समोर घेऊन बसला कीच अभ्यास होतो असं नव्हे. उपेक्ष नाम रूपे द्वे, सच्चिदानंद तत्परा, समाधी सर्वदा कुर्यात हृदय वा अथवा बहिही. मागच्या वेळेला आपण बोललो होतो. अखंड, अखंड अनुसंधान. अनुसंधान फार अप्रतिम साधन आहे या दृष्टीने, कारण ते 24 तास उपलब्ध आहे माझ्यासाठी. अखंड निरंतर श्रुतीचा अभ्यास. तेव्हा तो जो वेद प्रतिपाद्य आहे, ज्याला इथे निगम वचन सिद्धम असं म्हटलंय, तो माझ्या अनुभवाचा विषय तेव्हाच होणार आहे जेव्हा अखंड त्या अनुसंधानात मी असणार आहे. अखंड माझं चित्त मी दिवसभर आवरलेल्या स्थितीत ठेवलेलं असेल. त्यामुळे वेदांत वाक्याने समजणारे नित्यम सर्व काळ आणि अस्मत् प्रसिद्धम, अहम प्रत्ययाने सिद्ध असलेला अखंड मी आहे, मी आहे. परमपूज्य काकांनी छान सांगितलं आहे, अखंड त्याचा फोन मला येतो आहे काय, पण माझी लाईन अखंड एंगेज आहे. तेच आपण आता दुसऱ्या भाषेत बोललो, 23 तास माझी लाईन एंगेज आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच कुठे आहे माझ्याकडे. तो मात्र मला अखंड सांगतोय, अरे मी आहे, मी आहे. मी कसा आहे काय आहे वगैरे तर अभ्यास करतोच आहे, पण तो मी आहे हा तर अनुभव आहे ना, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही माझ्याकडे. तर अहम प्रत्ययाने हा सिद्ध आहे. आणि या अहम प्रत्ययाने सिद्ध असण्यामध्ये पुन्हा त्याचं परोक्षत्व जातं. अपरोक्ष, तो मी आहे, अखंड अनुभव सुरू आहे, पण माझं लक्ष त्याच्याकडे नाही. पण माझं जरी लक्ष नसलं तरी तो अखंड सिद्धच आहे. आणि त्याचा ब्रह्मनिष्ठ पुरुषाला समाधिकाळी चित्तामध्ये साक्षात्कार होतो. इथे आपला 411 क्रमांकाचा श्लोक पूर्णतः अभ्यास करू. वेळ झालेली आहे, थांबूया येथे. या हेच ध्रुवपद असलेला पुढचा 412 क्रमांकाचा श्लोक आहे. तो आता पुढच्या वेळेला होईल. त्याच्यात अजून काही लक्षणं, स्वरूप लक्षणं आलेली आहेत. त्याचा पुढच्या वर्गामध्ये आपण अभ्यास करूया. आणि आज इथे थांबू आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मला पुन्हा एकदा नमस्कार पूज्य मगेश दादा. कुणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता आपण. नमस्कार, मी अतुल कोचरेकर बोलतो आहे नवी मुंबईवरून. तुम्ही बोलताना मग अशी विषय निघाला होता पंचीकरण. त्याच्यावर थोडं अजून काही विस्ताराने सांगू शकाल का? म्हणजे पंचमहाभूते, पंचीकरण आणि पंचतन्मात्रा. बरोबर. आता पंचीकरण मोठा विषय आहे, पण थोडक्यात उत्तर देतो तुमच्या प्रश्नाचं. दासबोधामध्ये सविस्तर आलेलं आहे, त्याचा अभ्यास करून घ्या. पण 5 महाभूतं आपल्याला माहिती आहेत. हो. त्या पंचमहाभूतांचे जे प्रत्येकाचा आपापला एक सत्वगुण आहे आणि एक रजोगुण आहे. कल्पना करा, आता 5 महाभूतं आपल्यासमोर खडे मांडल्यासारखे मांडलेले आहेत. हम्म. त्याचा सत्वगुण आणि रजोगुण आहे. तर ह्या सर्वांचा सत्वगुण जेव्हा एकत्र करून त्याला मिलित सत्वांश असं म्हणतं शास्त्र.
त्याच्यापासून आपलं अंतःकरण तयार होतं. ही महाभूतं अजून वेगवेगळी आहेत हं. ही अजून एकमेकात मिसळलेली नाहीत, हे महत्वाचं आहे. म्हणून आकाश केवळ तेच, तन मात्र संस्कृतमध्ये त्याला, किंवा तत् मात्र असं म्हणतात. तत् म्हणजे केवळ तेच, म्हणजे केवळ आकाश, केवळ वायू, केवळ अग्नी, केवळ जल, आप आणि केवळ पृथ्वी. केवळ म्हणजे फक्त तेच, त्यांच्या शुद्ध स्वरूपामध्ये. पण त्यांचा जो सत्वांश आहे, आकाशाचा सत्वांश याचा, आणि त्याच्या नुसत्या सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय तयार होतं, रजोगुणापासून कर्मेंद्रिय तयार होतं, आणि यांचा सत्वांश एकत्र केला की अंतःकरण, रजांश एकत्र केला की पाच प्राण तयार होतात. हे जे सगळं आहे, हे अजून ही महाभूतं एकत्र झालेली नाहीत, म्हणून त्याला केवळ तीच तत् मात्र, म्हणून त्याला तन मात्रा असं म्हणतात. ही आपली सूक्ष्म सृष्टी कशी निर्माण झाली, कारण आपलं अंतःकरण सूक्ष्म आहे. आपल्याला मन आपलं दिसतं का? नाही दिसत. नाही. ज्ञानेंद्रिय दिसतात का आपली? डोळा दिसतो, नेत्र दिसतं, चक्षु दिसतो का? नाही. हं. इत्यादी. थोडक्यात बोलतोय मी, अगदी मी जसं म्हणाल खूप मोठा विषय, पण याच्यापासून ही सगळी सूक्ष्म सृष्टी निर्माण होते, आणि नंतर ही पाच महाभूतं एका विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र मिसळतात. आता ते विशिष्ट प्रमाण म्हणजे काय तेही दिलेलं आहे. त्याचे चार भाग करायचे, त्याचे तीन भाग तसेच ठेवायचे, एक भाग दु दुसरीकडे मिसळायचा वगैरे, ते सोडून देऊ आपण, पण ते एकमेकात मिसळतात, आणि त्याच्यापासून ही सर्व पुढे मग सृष्टी, स्थूल सृष्टी निर्माण होते. तर याचं जे शास्त्र आहे, हे जे बसवून दिलेली ही जी घडी आहे, ही जी सिस्टीम आहे, त्याला म्हणायचं पंचीकरण. तुमचा दुसरा अजून एक जो प्रश्न होता, ओके. म्हणायचं हं. पंचीकरणाचं शास्त्र. हं. गुणमाया म्हणजे मूळ माया, गुणमाया, जडमाया असं वर्णन दासबोधामध्ये केलेलं आहे, आणि त्याचं ते सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ही सगळी पुन्हा याला अपरा प्रकृती म्हटलेलं आहे भगवंतांनी भगवद्गीतेत. आणि या सर्वांना धारण करणारी जी प्रकृती, त्याला पराप्रकृती म्हटलं आहे. ययेदम धार्यते जगत. मला वाटतं एक साधारण उत्तर, थोडक्यात का होईना, एक अंदाज तर नक्कीच आला असेल तुम्हाला. हो, हो. आला. धन्यवाद. मग सुद्धा एक प्रश्न आहे इकडे. ते तुम्ही म्हणता ते ध्रुपद सुरू आहे. ब्रह्मनिष्ठ पुरुष समाधी काळी चित्तात साक्षात्कार करतो, असं जे ध्रुपद सुरू आहे. हं. अं, ते समाधी काळी जो शब्द आहे, तो जर समजा एक वेळ बाजूला केला आणि तिथे आता साधक म्हणून साधना काळी असं म्हणलं, तर काय काय तिथलं आपल्याला ह्या, कारण की इथे सगळं स्वरूप लक्षण सांगितलंय, तर त्यातलं साधन काळी जर समजा तो शब्द बदलला मी, हं. तर त्याचं साधनेत रूपांतर करता येईल का? त्याचं एक एक्झाम्पल देऊ शकता का? कुठला तरी एक श्लोक किंवा एक स्वरूप लक्षण घेऊन. अगदी करता येईल. कारण मागच्याला मी बोललो होतो पहा, की ही जी स्वरूप लक्षणं आहेत, म्हणजे ध्यानाची प्रक्रिया, असं मी बोललो होतो मागच्याला, की कारण आपण ध्यानाचा अभ्यास जेव्हा करतो, ध्यानाभ्यास करतो, किंवा ध्यान सुरू आहे असं म्हणूया, अजून समाधी, तो समाधी शब्द काढल्यामुळे त्याच्या अलीकडचा टप्पा ध्यान असा येतो, तर साधना सुरू आहे असं म्हणूया, तर तिथे माझ्या चिंतनाचं स्वरूप काय असलं पाहिजे, असा आपण जेव्हा विचार करतो, हम्म. ही सगळी लक्षणं आहेत ना, हेच माझ्या चिंतनाचं स्वरूप असलं पाहिजे. हम्म. म्हणजे दुसरं उदाहरण तुला देतो, अजून माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी. आपण जेव्हा चिंतनाला बसतो किंवा चिंतन करतो, आता मी खास ध्यान आणि समाधीच्या काळच्या चिंतनाबद्दल बोलतोय हा, इतर वेळच्या चिंतनाचं नाही. तर तेव्हा जर मी असे काही मुद्दे, म्हणजे तटस्थ लक्षणं जर मी घेतली चिंतनाला, उदाहरणार्थ, किंवा अशा काही ओव्या घेतल्या की ज्याच्यामध्ये खूप
जगताचं वर्णन आहे किंवा स्थूल काही गोष्टींचं वर्णन आहे, तर काय आहे, आधीच माझ्या अंतःकरणाला बाहेर धावण्याची खूप सवय आहे. आणि त्या ओवीच्या निमित्ताने मी कधी भरकटत जातो आणि ती ओवी तर बाजूलाच राहते आणि मी फिरून येतो कुठेतरी आणि मग 10-15 मिनिटं लक्ष, अरे गडबड झाली. तर हे होऊ नये म्हणून त्यावेळचं जे चिंतन आहे, त्याचं जे स्वरूप आहे, ते या स्वरूप लक्षणांच्या बाहेर न जाणं हेच आहे. हा साधनेतला एक बारकावा मी सांगतोय तुझ्या प्रश्नाच्या निमित्ताने. येस. हा, एक टनल ऑफ थॉट निर्माण व्हायला. हा, म्हणजे हम्म, एक ती, जेव्हा मी असं अखंडेकर असं, म्हणजे ते कसं असलं पाहिजे, आणि मुख्य पुन्हा ते ते नाही, मी तसं आहे हे महत्वाचं आहे, कारण ते मी आहे विसरायचं नाही आहे ना. हम्म. अखंडेकर असं, मग स्वगत भेद कसा नसेल, हे चिंतन करता 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 करताच एक वेळ येणार की आपण तिथे पोहोचणार आहे. आणि त्यालाच इथे म्हटलंय की तो साक्षात्कार चित्तामध्ये, म्हणून बुद्धीच्या गुहेमध्ये जे म्हटलेलं आहे त्या दृष्टीने, हम्म. हम्म. असं त्याचं साधनेमध्ये रूपांतर करता येऊ शकतं. तुझ्या प्रश्नाचं उत्तर, जर तिथे समाधी शब्द काढला आपण आणि साधना असा घातला तर. छान. कारण मी हा प्रश्न याकरता विचारला, वैयक्तिक होता म्हणून, कारण की बे एरियाचं तुम्हाला माहिती आहे, 10 तास, बारा हम्म. तास ऑफिस सुरू असतं. आणि ऑफिस सुरू असतं, पण त्यातले काही क्षण आपल्याला इकडे 10 मिनिटं तिकडे 10 मिनिटं मिळतात. तर तिथे ऑब्व्हियसली ध्यान लागणं हे शक्यता जरा कमी असते, कारण की आपण ऑलरेडी गजबजीतून, मानसिक गजबजी असो किंवा शारीरिक गजबजीतून बाहेर आलेलो असतो. तर तिथे तत्वचिंतन हेच शक्य असतं. तर त्यानुसार, त्यामुळे मी म्हणलं, या जर विवेक चूडामणीच्या काही श्लोक आता गेल्या प्रवचनात समजा झाले असतील आणि पुढच्या हो, 17 पर्यंत अभ्यास करायचा असेल, अगदी. तर हा. तेव्हाही याचं चिंतन होऊ शकतं, तेव्हा इतरही, मी जसं म्हणालो, तेव्हा तटस्थ लक्षणाचं सुद्धा चिंतन करावं. उलट तेव्हा हम्म. बाध हम्म. स्वरूपाच्या लक्षणांचं, म्हणजे दिसतं तर आहे पण त्याचा बाध कसा करायचा, कारण तू जसं म्हणाला, 2 मिटिंगच्या मधले 10 मिनिटं आहेत ते, हो. डोळे उघडे आहेत, कानाने आवाज ऐकू येत आहेत, डॉक्टर काकांचा कावळा आठवायचा, येस. कळलं ना ध्यानाला बसल्यानंतर. हां, तर त्या पद्धतीने त्यावेळेला विचार केलेला जास्त चांगला, कारण तिथे सुरू आहे, मायेतले अनुभव सुरू आहेत. खरंय. हम्म. म्हणजे सर्प दिसतोय थोडक्यात, सर्पने रज्जू, हे विचार तेव्हा करायचे. पण ध्यानकाळी इथे जे वर्णन आहे समाधी आणि ध्यानाचं, म्हणून मी तिथे म्हणालो की तिथे सर्पाचं हा. आहे, तिथे फक्त रज्जू आता. येस. छान. आणि आत्मानुसंधान किंवा तत्वानुसंधान आपण ज्याच्याबद्दल आत्ता बोलतोय, त्याला नामानुसंधान पण आहे. त्या 10 मिनिटामध्ये छान नाम सुद्धा घेता येऊ शकतं. नक्कीच, नक्कीच. होय. धन्यवाद. थांबायचं मग. हो, कोणाला प्रश्न नाही आहे तर थांबू. मी शेवटचा श्लोक घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. पूज्य ज्योत्स्नाताई, नाही, पुन्हा एकदा नमस्कार. त्या इथे उपस्थित आहेत, दिसत आहेत. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.
जय